गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण बोलू नका देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारेकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा पराक्रम आणि परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु देहू निवासी तुकोबारा यांचा चारचरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयातील पाठातील अभंग निरूपण करता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो ते काम जर आपण आपल्या प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे म्हणजे कष्टाने जिद्दीने मेहनतीने रक्ताचा घाम करून इमानदारीनं केलेलं काम केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ मराठीत आता बंजारीत सांगू का जे संत सेवालाल महाराज सांगतात ते तुकोबाराय सांगतात कोई केनी भजो मत कोई केनी पूजो मत कोई केती के मी छई भजे पूजन वेळ घालेपेक्षा कर्म करेर शिको मारी शिकवाडी पर ध्यान जीजो मार वातेन जानजो छानजो अनपछेज मानजो विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा पत्रिका परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संत महंतांच्या कृपाशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी आरडा तोलाजी श्री हरिभक्तीपारायण वैकुंठवासी बेलाजी महाराज सेवलेकर यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला आणि 36व्या वर्षात पदार्पण करत असलेला म्हणजे बार्त्रिक 36 सप्ताहाला तुमच्या 3 तप पूर्ण झालेत या सप्ताहाची 36 वर्ष कोणाची 36 न होता पूर्ण झालीत ही फार कौतुकाची गोष्ट आहे बरं का गावाचा हा सप्ताह आणि गेली अव्याहतपणे 3 तप पूर्ण होत आहेत आणि चतुर्थ तपपूर्तीकडे म्हणजे एक रौप्य महोत्सव झाला आणि सुवर्ण महोत्सवाकडे या गावचा नाम सप्ताह वाटचाल करतोय आणि या सप्ताहासाठी तनमन धनाने सहकार्य करणारी सर्वच ग्रामस्थ मंडळी मातृ पितृवर्ग तरुण तरुणी आबाल वृद्ध सर्वच श्रोते सज्जन मायबाप आणि विशेष म्हणजे या सप्ताहासाठी सगळ्यात मोठी सेवा देतात ते तरुण मंडळ देते बरं का कारण ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करतात पण पंक्तीत जर बकेटा उचलायचं काम जर म्हटलं तर म्हातारी माणसं फिरत नाही ते तरुणच करतात एकदा तरुण बांधवासाठी मोकळ्या मनानं जोरदार टाळी वाजवा नाही तर हल्ली झालंय असं तरुण धरून आणले तरी कीर्तनात बसत नाहीत पण येणाऱ्या काही दशकांमध्ये शतकांमध्ये माणुसकी टिकून राहावी असं वाटत असेल तर आजही घराघरात कीर्तनाची गरज आहे हे पहा संप्रदायाला आपली गरज नाही बरं का आपल्याला माणुसकी टिकवण्यासाठी संप्रदायाची गरज आहे शाळेमध्ये तुम्हाला काटकोन त्रिकोण चौकोन विशाल कोण लघु कोण सगळेच कोण शिकवले जाते हे शाळेतच कीर्तन आहे ना शाळेत तुम्हाला काटकोन त्रिकोण चौकोन विशाल कोण लघु कोण सगळेच कोण शिकवले जातील पण वागायचं कसं बोलायचं आणि आयुष्याचं सार्थक कसं करायचं हा जगण्याचा दृष्टिकोन ज्या ठिकाणी मिळतो त्याला वारकऱ्याचं कीर्तन म्हणतात जोरदार वाजवा टाळी म्हणजे तुमचं असं झाले वाजू का नको त्याला काही पैसे द्यायचे आहेत का आबालांपासून वृद्धांपर्यंत सर्व
सेवा देणारी गावकरी आणि ग्रामस्थ मंडळी, ज्यांच्या माध्यमातून आजच्या हरिकीर्तनाचा योग माझ्या वाट्याला आला, असे परमार्थ स्नेही श्री विलास बापू बाबूरावजी चव्हाणच ना, चव्हाण भाऊंच्या माध्यमातून उर्फ बापूंच्या माध्यमातून माझ्या वाट्याला लाभलेली ही कीर्तनाची सेवा आणि ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला ते परमार्थ स्नेही शिवाजी भाऊ करपे, म्हणजे ह्या गावातले नाही ते आमच्या तिकडचे आलेत का, ते आलेत का? हा, म्हणजे मुकाडदम समोर असला की ऊस तोडायला बरं असते. माझी परिचित अपरिचित सुपरिचित सर्व श्रोते सज्जन मंडळी असतील, या गावातील आणि गावाच्या पंचक्रोशीतील सर्वच श्रोते सज्जन मंडळी उपस्थित आहेत. कोणा एकाचं नाव घेत नाही, मला आता बरेच जण दिसत आहेत. काही ना जागा मिळाली नाही मिळाली, दिल्या घरी सुखी राहा, जिथं असेल तिथे. आता माझेपेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्वच ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आश्रमवृद्ध सर्वच श्रोते सज्जन मंडळी वारकरी मंडळी हरिकीर्तनासाठी उपस्थित सर्वच परिसरातील कीर्तनकार प्रवचनकार कथाकार रथी महारथी आतिरथी बापू आतिरिकी सोडून सर्व माईबाप श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर असतील, आजी माझी सरपंच, आजी माझी उपसरपंच, आजी माझे ग्रामपंचायतीचे सदस्य, दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, खरेदी विक्री संघाचे डायरेक्टर, जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती सदस्य अध्यक्ष, आजी माझे आमदार खासदार जहागीरदार गुत्तेदार दुकानदार गुंठा मंत्री, कुणीही जीवाचं ना, मला कोणाचंच वावडं नाही का. सर्व सन्माननीय आदरणीय माईबाप श्रोते असतील आणि आपल्या गावातील सर्वच आत्तापर्यंत ज्यांनी या गावात परमार्थ टिकून ठेवला त्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या चरणारविंदी, म्हणजे बाबा येवले से रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला. आता ही जे सुगंध दिसतोय तुम्हाला 36 वर्षात पदार्पण करत असताना, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये किती किती संकटांना सामोरं जावं लागलं असेल आणि त्या सगळ्या संकटातून त्या सगळ्या प्रयत्नांतून, म्हणजे पूर्वी छोटासा मंडप, 1-2 माईक, त्याला लावलेली भोंगे, त्याच्यातून काय आवाज येईना, त्याचं वायर तुटलं तर कोणाला मेळ लागाना, कोणाला ऐकू जातं तर कोणाला ऐकू जाईना, लाईट गेली तर मग जुन्या काळात कंदीलही कीर्तनामध्ये असायचे. असा हा सगळा जुना काळ आणि त्या आटीतटीच्या प्रवासातून ज्यांनी गावागावात परमार्थ जिवंत ठेवला, हे गावातील सर्व ज्येष्ठ वारकरी आणि गावातील सर्व ज्येष्ठ टाळकरी. मला परिचय कोणाचा नाही, पण तुम्ही सगळे मला आदरणीय आहात. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून, इतके चांगले श्रोते माझ्याच परिसरात होते पण तुम्ही कधी बोललेलंच नाही मला बरं एवढ्या जवळ. हा अनेक वर्षांनी योग आला, पण तो बापूंच्या येण्यामुळे योग आला. हा बापूंच्या माध्यमातून येणं झालं, हे त्यांनी आमंत्रण दिलं म्हणून आम्ही इथपर्यंत आहे. एकदा बापूंसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि या सप्ताहासाठी तन्मन धनाने सहकार्य करणारे सगळेचा, पडद्याच्या पुढचे पडद्याच्या पाठीमागचे, फार फार तरी काही तर मंडप झाडिण्यापासून, चटया अंथरण्यापासून, पात्र टाकण्यापासून, तुम्ही जेवल्यावर खरकट उचलिण्यापासून, कीर्तन झाल्यानंतर शेवटी आभार प्रदर्शन करणाऱ्यांपर्यंत सगळ्याचेच आभार. सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि हा सप्ताह अर्धशतकांकडे सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करतोय, म्हणून आपल्याला चढत्या क्रमानं या सप्ताहाची रूपरेषा करायची. विठ्ठल अत्यंत पवित्र पर्वकाळ असलेला हा कार्तिक महिना आणि अनेक वर्षाची सप्ताहाची परंपरा. याच पर्वकाळामध्ये आळंदीत सुद्धा उत्सव आहे आणि आळंदीतला उत्सव हा विश्वाचा उत्सव आहे, म्हणजे केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. अष्टमीपासून सुरू झालेला हा उत्सव आणि उद्या पवित्र असणारी आळंदीची एकादशी म्हणजे कार्तिक वद्य एकादशी. यात्री अलंकापुरा येती तेथे आवडती विठ्ठला, पांडुरंगी प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. आळंदीची ही महत्वाची असणारी वारी आणि उद्याच्या वारीचं विशेष महत्व आहे बरं का, तुम्हाला सांगते. म्हणजे आम्ही रात्री किंवा पहाटे निघणारे उद्या. वर्षभर आतापर्यंत जन्माला आल्यानंतर आपण वर्षभर केलेली साधना एका बाजूला आणि आळंदीची जी वारी असते वद्य कार्तिक वारी, त्या वद्य कार्तिक वारीला घडीभर केलेली साधना एका बाजूला. म्हणजे इतर वर्षभर तुम्ही किती करा, पण उद्या जर घडीभर थोडंसं नामस्मरण केलं
तर त्याचं पुण्य कैक पटीनं फलदायी. आणि उद्याची जर एकादशी, ही एकादशीला जर मौन धरलं तर विशेष लाभ आहे उद्याच्या एकादशीचा. म्हणून वर्षभर कोणत्या एकादशीला तुम्हाला नाही मौन धरता आला हरकत नाही, पण उद्याच्या एकादशीला विशेष वारकरी मौन पाळतात. पण ज्याला जमन, ज्याला दम धरता येईल त्यानेच धरायचं, नाही तर मौन धरायचं आणि बायकोला उलथानं फेकून हाणायचं. हे असलं मौन धरू नका कोणी. विठ्ठल अष्टमी ते अमावास्यापर्यंतचा आळंदीचा वद्यवारीचा हा ज्ञानोबारायांचा समाधी उत्सवाचा उत्सव असतो. आणि त्याच पर्व काळावरती तुमच्या गावातला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये श्रीमद शिव महापुराण कथा कथेचं आयोजन या ठिकाणी आहे. कथा प्रवक्ते कैलासजी महाराज पैठणकर ना, हा त्यांचा उल्लेख राहिला होता. बरं, तन्मनधनाने हा अतिशय उत्साहात संपन्न होणारा नामसप्ताह, माझ्या वाट्याला लाभलेली हरिकीर्तनाची सेवा. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. ते हिवाळ्यातले कीर्तन मला विशेष आवडतात बरं का. हिवाळ्यातल्या कीर्तनात कोणी हालचाल करीतच नाही पा, जे गरमी आल्यामुळे असे शांत बसलेले असतात. आणि काय होतं, मफलर बांधून ऐकतात, त्यामुळे ते फिल्टर होऊनच कानात जातं. एकदम छान आहे. तुम्ही टाचणी पडली तरी आवाज येईल. आणि एवढी शांतता कीर्तनात असावी. विठ्ठल जगाच्या पाठीवरती आपण भाग्यवान आहोत की तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये झाला. जगात भारतासारखा देश नाही. आजही पहा तुम्ही, जेवढे भगवंताचे अवतार झालेत तेवढे फक्त भारतातच झालेत. एखादा देवाचा अवतार आफ्रिकेत झाला असं पाहिलं का नाही तुम्ही? एखादी देवी अमेरिकेत आहे. आणि बरं झालं की देवाचे अवतार बाहेरच्या देशात झाले नाही, नाही तर नवस त्यांनी केले असते. फेडू फेडू बेजार तुम्ही झाले असते. मालक, त्या आफ्रिकेतल्या देवीला 2 वर्षापूर्वी नवस केला होता, जर फेडायला चालता का? त्यांच्या नवस फेडीत फेडीत नाकी नवाले असते. पवित्र भारताची भूमी, इथे संत आणि भगवंत अवताराला येतात. पवित्र जेते हरीचे दास. अगरबत्ती विझून टाका, मला ॲलर्जी आहे त्याची. विठ्ठल भरतखंडी नरदेह प्राप्ती, येतो परमभाग्याची संपत्ती. जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले. देवाचे अंशाधिक अवतार केवळ भारत या देशात झाले. या भारतातलं प्रत्येक गाव तीर्थक्षेत्र आहे. भारतात डोळ्याने वाहताना दिसणारी प्रत्येक नदी गंगा आहे. आणि या भारतातला कंकर ना कंकर शंकर है. मन में सच्ची श्रद्धा और विश्वास हो तो कंकड़ में भी शंकर दिखाई देता है. और मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकड़ दिखाई देता है. माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे कोणाला मोठं करायला आणि कोणाला नाव ठेवायला मी इथे उभी नाही. कोणाचं समर्थन करायला आणि विरोध करायला मी इथे उभी नाही.
पण आजही राजकीय क्षेत्र जरी म्हटलं तर काही माणसांची नावं ही आदराने घेतल्या जातात. पहा आज विशेष म्हणजे बालक दिन आहे, चिल्ड्रन्स डे. आज बालक दिन आहे आणि चाचा नेहरूचं नाव हे खरंच स्वाभिमानाने घेतलं जातं. मला सांगा, लेकर काय कोणाला झाले नाहीत का? पण लहान लेकर तिथं चाचा नेहरू, त्यांना लेकर आवडत होते म्हणून आजही बालक दिनाला चाचा नेहरूचं नाव घेतलं जातं. आजही लाल बहादूर शास्त्री या भारतामध्ये खरंच विद्वान व्यक्तिमत्व होऊन गेलं. पूर्वीचे राजकारणी सुद्धा अभ्यासू होते, आताच्या अभ्यासू पण राजकारणी. विठ्ठल असं सांगितलं जातं की लोकमान्य टिळक, चरित्रात उल्लेख आहे, लोकमान्य टिळक सद्गुरू जोग महाराजांचे चांगले मित्र होते आणि त्यांनी मंडालेच्या कारावासामध्ये असताना गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यात कर्मयोग सांगितलं, त्यांनी कर्मपर गीता सांगितली. म्हणजे पूर्वीचे राजकारणी सुद्धा किती अभ्यासू होते. आज हिंदू हृदय सम्राट जर म्हटलं तर बाळासाहेब ठाकरेंचंच नाव पुढे येतं. आजही स्वर्गीय लोकनेते बाबुळगावचे, लातूरचे विलासरावजी देशमुख, परळीचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, ज्यांनी एकेकाळी मुंबईमध्ये डान्स बार बंद केले होते, ते म्हणजे स्वर्गीय लोकनेते आर.आर. आबा पटेल. आजही काही लोकांची माणसांची नावं खरंच देव माणसं म्हणून घेतल्या जातात. माझ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी. आजही पहा तुम्ही, भारताचे राष्ट्रपती होते, मिसाईल मॅन, अग्निपंख नावाची त्यांची कादंबरी. खरं तर मुस्लिम समाजाचे होते, पण भारताचं भविष्य ज्या माणसाने घडवलं. एकेकाळी भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये तो माणूस शंख आणि शिंपल्या वेचून विकत होता, पण पळत पळत जायचे आणि भगवान रामेश्वराचा प्रसाद पुजाऱ्याच्या हातून खायचे. त्यांना माहिती होते ते पुजाऱ्याला, ज्या अर्थी हाच हा रामेश्वराचा प्रसाद खातो, एकेकाळी हा भारताचं भविष्य नक्कीच घडवणार आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब मुस्लिम समाजाचे होते, पण ज्यावेळी ते वारले ना, त्यावेळी बांधावरचा शेतकरी पण रडत होता. त्यांना विचारलं ना, तुम्ही का रडताय? असं लोक म्हणताय बा, माणूस चांगला होता म्हणून. आजही पहा तुम्ही, मागचं वर्ष आठवा थोडंसं, आपण आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिलो, पण आईच्या पोटात नाही, ज्या आकाशगंगेमध्ये अंतराळात 9 महिने 9 दिवस राहिल्या त्या म्हणजे कोण? कल्पना चावला वारल्या, सुनीता विलियम्स. ज्यावेळी सुनीता विलियम्स अवकाशात होत्या, त्यावेळी शेतामध्ये सरकी खुरपणारी, गव काढणारी मजुरीन महिला पण म्हणत होती, बाई ती सुनीता खूप दिवस झाले वर गेली, ती आली का नाही ग खाली? ती सुनीता काय आहे त्यांना माहिती नव्हतं, पण चांगल्या माणसाच्या चर्चा सगळेजण करतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला तकिती जगा जगा माझी, राहिला तकिती जगा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ज्यावेळी APJ अब्दुल कलाम या भारताचे राष्ट्रपती झाले होते, सोबत 2च बॅगा होत्या. एका बॅगेमध्ये कपडे होते स्वतःचे आणि दुसऱ्या बॅगांमध्ये स्वतःची वाचायची पुस्तकं होते. बाबा ज्यावेळी राष्ट्रपती होऊन गेले, राष्ट्रपती झाले, त्यावेळी 2 बॅगा घेऊन गेले, परत येताना सुद्धा 2च बॅगा घेऊन आले, वाचायची पुस्तकं आणि अंगात घालायचे कपडे. काय माणसं काही जीवन जगतायत. आणि चर्चा चांगल्या त्यांच्याच होतात ज्यांचं जगणं चांगलं असतं. चर्चा चांगल्याची होते आणि वाईटाची होते, चर्चा चांगल्याची होते आणि वाईटाची होते. लोकांना रावणही माहिती, लोकांना रामही माहिती, पण रामाची चर्चा लोक चांगली करतात आणि रावणाला अजूनही शेव्या देतात. शेव्या देत दरवर्षी जाळीत येत लोक. त्या रावणाला वाईट, मला कधी कधी काही गोष्टीचं दुर्दैव वाटतं. पहा, तुम्हाला माझा विचार पटेल न पटेल, म्हणजे हे माझी काही दमदाटी नाही तुम्हाला. रावणाने एकदा स्पर्श केला फक्त सीता मातेला, हे फक्त एकदा स्पर्श केला. पंचवटी सन्मुख जाता
मीच पावितो सायुज्यता सकळ कुळ उद्धारार्थ सीता चोरुणी आणली. एकदाच फक्त स्पर्श केला का कुळाच्या उद्धारार्थ. सीता आणली नसती तर राम आले नसते. त्याला पश्चाताप येतो. म्हणतो एकदा स्पर्श केला लोक आतापर्यंत जाळीत येत. एकदा सीतेला स्पर्श केला लोक आतापर्यंत मला जाळतात. मला सांगा महाभारतामध्ये दुःशासनाने काय द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला नव्हता का? मग तुम्ही रावणच जाळता, तुम्ही दुःशासन का जाळीत नाही? तर खरं तर दशहराला त्या विजयादशमीला आपण रावणासोबत दुःशासन आणि दुर्योधन सुद्धा जाळला पाहिजे. नुसते दुःशासन आणि दुर्योधन नाही, ज्यांच्या नजरा दुर्योधनासारख्या दुःशासनासारख्या अशा नजरा पण जाळल्या पाहिजेत. रावण तेव्हाचा आतापर्यंत जाळतोय आणि आतापर्यंत ज्यांनी किती कुटाने केलेत, किती विनयभंगाच्या केस आहेत कित्येकांवरती बलात्काराच्या केस आहेत. मग असे आरोपी मोकाट फिरतात, आपण त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही. रावणाला जाळून काय होणारी साध्य? विठ्ठल माझा मुद्दा असा होता, अटल बिहारी वाजपेयी म्हणजे राष्ट्राविषयी निष्ठा किती होती त्या माणसाची. हल्ली निष्ठा जाऊ द्या, निष्ठा निष्ठीच चालू आहे नुसती. तो बघ समजदार को इशारा कापी. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठल अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेली तर सगळे तरुण बसले. म्हणजे युट्यूबला आपण नको त्या गोष्टी पाहतो. घरी गेल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणं सर्च करा. खरंच माणसाच्या अंगाला काटा येतो. म्हणजे माणसाची त्या राष्ट्राविषयी, हिंदू धर्माविषयी किती निष्ठा होती. ते म्हणून गेले, हे अमर भूमी, हे समर भूमी, हे वीरों की भूमी, हे शूरों की भूमी, हे राणा की भूमी, हे शिवा की भूमी, हे लक्ष्मी की भूमी, हे पद्मिनी की भूमी, ये सरदार की भूमि, ये किरदार की भूमि. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए. और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से हमारी बहती हुई अस्थियों को निकाल कर कोई कान से लगाएगा तो मरने के बाद हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज अपना करेंगे. वंदे. तुम्ही पंक्तीला बसल्या नव्हत्या का? भारत माता की. असं विठ्ठल भारताचा कण न कण पवित्र आहे. अशा पवित्र भारतात तुमचा माझा जन्म झाला. ही भगवंताची आपल्यावरती केवढी मोठी कृपा आहे. जगात भारत श्रेष्ठ आहे आणि भारतात महाराष्ट्र महान. मिरॅकल, अद्भुत. महाराष्ट्र किती पवित्र आहे आपण याची सीमा पण करू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी ज्या इतरत्र आपल्याला शोधूनही सापडणार नाही. पहिली गोष्ट, महाराष्ट्रात संत.
दुसरी गोष्ट महाराष्ट्रात ग्रंथ, तिसरी गोष्ट महाराष्ट्रात पंथ आणि चौथी गोष्ट महाराष्ट्रात भगवंत. येथे ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, वारकरी संप्रदायासारखा पंथ आणि पंढरीश परमात्म्यासारखा भगवंत. जगात महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. महाराष्ट्र संतांची भूमी आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र पराक्रमाची भूमी. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुजला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, माझा हिमाय भूमी, जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा मुचा हे बाना ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. जगात महाराष्ट्र अत्यंत पवित्र. खरं तर छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेत असताना ती मराठा साम्राज्याची शपथ घ्यायला पाहिजे होती. छत्रपतींनी निर्माण केलेलं स्वराज्य केवळ मराठ्याचं स्वराज्य नाही, तर हिंदवी स्वराज्य असा त्याला शब्द आहे. 18 पगड जाती धर्मातल्या व्यक्तींनी एकत्रित येऊन निर्माण केलेलं स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. साळी कोळी तेली तांबोळी कुंभार चांभार वाणी नावी कायकडी भिल हटकर धनगर ब्राह्मण मराठा वंजारा बंजारा 18 पगड जातीने एकत्रित येऊन. आणि आजही पहा तुम्ही, एखादा जर नेता असला त्याला असं वाटतं बाकीच्यांनी कार्यकर्ते झालं पाहिजे, आयुष्यभर ते ना कार्यकर्तेच राहिलं पाहिजे, मीच नेता झालं पाहिजे, ही इच्छा नेत्याची असते. पण आपल्या नेतेपणासहित सगळ्यांनाच नेतेपद दिलं या जगाच्या पाठी संत मालिकेत ते फक्त विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी. प्रत्येक जाती धर्मातला पंथातला संत म्हणून उभा केला. जगात एकमेव माऊली ज्ञानोबाराय अशा आहेत की ज्यांनी सकल जाती धर्माच्या, यापेक्षा सांगू का तुम्हाला, बहुजन समाजाच्या व्यक्तीला सुद्धा संतत्व दिलं, शिष्यत्व नाही दिलं. आज लोकांना वाटतं महाज दुकान चाललं पाहिजे, बाकीचे सारे आपले चेले झाले पाहिजे. पण आपल्या संतत्वासहित ज्यांनी शिष्यत्व न देता सर्वांना संतत्व बहाल केलं. आजही पहा तुम्ही, बंजारा समाजाला कोणी विचारलं असतं बापू, आज कोणी विचारलं असतं, आजही या समाजाला या जातीला वनातच भटकावं लागलं असतं. बंजारी वनचारी, वनात फिरणारी ही जमात एकेकाळी. पण श्री संत सद्गुरू सेवालाल महाराजांचा आविष्कार या जमातीत झाला नसता तर आज समाजाने खरंच कधीच पवित्र नजरेने पाहिलं नसतं. मला काही गोष्टीसाठी क्षमा करा, पदरात घ्या मला तुम्ही. ज्यावेळी गुगल मॅप नव्हते, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये बहिर्जी नाईक असतील, अनेक माऊळींची यादी समोर येते. ज्यावेळी छत्रपतींच्या काळामध्ये, शिवकालामध्ये ज्यावेळी स्वराज्याची निर्मिती करायची होती, हा हिंदू धर्म हा राष्ट्र वाचवायचा होता, अंगणातली तुळस वाचवायची होती, गोठ्यातली गाय वाचवायची होती, घरातली माय वाचवायची होती, बांधावरचं झाड वाचायचं होतं, मंदिरं वाचवायची होती. त्यावेळी छत्रपती शिवराय अव्याहतपणे रात्रंदिवस चढले सगळ्या जाती धर्मातील मावळ्यांना घेऊन. पण त्याही काळामध्ये आपल्याला थोडंसं जायचं असेल तर आपण मॅपच्या भरोशावर आहे. छत्रपती शिवरायांनी सुद्धा गुगल मॅपचाच वापर केला. पण आता आपल्याला गुगल मॅप साथ देतंय. छत्रपती शिवरायांना त्याही काळामध्ये प्रवास करण्यासाठी कोणत्या गुगल मॅपनं जर साथ दिली असेल तर तो बंजारा समाज आहे. त्या काळामध्ये छत्रपतींनी अनेक लोकांना जे गुप्त रस्ते माहिती होते त्या माणसांचा वापर गुगल मॅप सारखा केलाय. हे लोक जीवाला जीव देणारी किती होती. बंजारा समाजामध्ये संत सेवालाल महाराजांचा भाव आविष्कार झाला म्हणजे फार मोठे वतनदार होते ते, फार मोठे वतनदार होते. आणि त्यांच्या घरामध्ये फार मोठ्या गायी होत्या, हजारोने गायी होत्या. जसं नंदबाबाच्या घरी गायी होत्या
सेवालाल महाराजांच्या घरी खूप गायी होत्या. बापाची सेवाची गायीची सेवा झाली. त्यावेळी संतत्व म्हणून सेवालाल पोटी अवताराला आले. हे उगाच नसतं, गायीची सेवा होती त्यांच्या विचारसरणीमध्ये. गावडी का खाटकाला गावडी विकू नका, ह्याची त्यांची विचारसरणी. गाय आपली हिंदू धर्माची माता आहे. सगळ्या जाती धर्मामध्ये अलीकडे तुम्हाला 18 पगड जातीतले संत माहिती येतं. गोरोबा काका असतील, श्री संत सावता महाराज असतील, सेना महाराज असतील, नरहरी महाराज असतील, सोखामेळा महाराज असतील, सगळे तुम्हाला जाती धर्मातले संत माहिती. पण काहींना माहीत नसेल, आता महाराज लोकांना माहिती आहे गोष्ट. पण इथं बसलेल्यांपैकी मुस्लिम समाजातील सुद्धा संत ज्यांनी उभे केले ते ज्ञानोबा राय आहेत. म्हणजे बाकीच्या लोकांच्या अभ्यासाप्रमाणे त्या जातीत फक्त अतिरेकी जन्माला येतात, पण संतांचा आविष्कार झाला तर मुस्लिम समाजात संत सुद्धा जन्माला येतात. हा ज्ञानोबा रायांचा अतिरेक्यावर अतिरेकी. कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं त्याला डबल धन्यवाद. विठ्ठल 7-8 दिवसापूर्वी आमचं मंदिरात जाणं झालं होतं. श्रीगोंदा तालुक्यामध्ये, मला त्या गावाचं नाव आठवण, आम्ही गेलतो. श्रीगोंदा तालुक्यामध्ये गाव आहे, तुम्ही यूट्यूबला सर्च करा. आपल्या वारकरी संप्रदायाच्या संत मालिकेमध्ये शेख मोहम्मद महाराज हे तुकोबरायचे समकालीन संत होऊन गेले. तुकोबरायचे समकालीन संत झाले. ज्यावेळी तुकोबरायच्या लोहगावच्या कीर्तनात मंडपाला आग लागली होती, त्यावेळी मोहम्मद महाराजांनी बसल्या बसल्या तिथून बसल्या बसल्या मंडप विझवला होता. हे बघण्यासाठी दोन्हीकडचे माणसं गेले. तुकोबरायकून काही माणसं आली आणि श्रीगोंद्याहून काही माणसं गेले. घोड्यावर माणसं गेली आणि त्यांची भेट झाली. जिथं भेट झाली त्या गावाला घोड नदी शिरूर असं म्हणतात. तिथं पडताळणी केली होती लोकांनी. ज्यावेळी अफजल खान आला त्यावेळी त्या गावामध्ये त्याने गाय कापली आणि गायीचं मांस शिजवलं. त्यावेळी ज्यावेळी मांसाच्या त्या प्लेटा झाकलेल्या होत्या, झाकण काढल्यानंतर तिथं जाईची फुलं त्या पात्रामध्ये निघली. आणि आजही शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरातून ते चाफ्याचे झाडं उगलेले आहेत. खालून मंदिरातून वेल चढावी असे खालून मंदिरातून झाडं उगलेले आहेत. मुस्लिम समाजातील एक संत, हे फार मोठा अधिष्ठान आहे. तिथं परंपरेने ते मुस्लिम लोक सुद्धा वारकरी झालेत त्या घराण्यातले, आणि पंढरपूरचे वारकरी झालेत, पंढरपूरची वारी करतात. शेख मोहम्मद महाराजांनी ग्रंथ लिहिलेला आहे योग संग्राम नावाचा. त्या योग संग्राम नावाच्या ग्रंथामध्ये सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये 50 मुस्लिम भक्तांची यादी दिलेली. हा ज्ञानोबा रायाचा आणि संताचा भावाविष्कार आहे. विठ्ठल असे संत ज्या भूमी जन्माला आले, आकाशाला गवसणी घालणारे, जगात ज्या माऊलींना विश्व माऊली म्हटलं जातं. फक्त भारताची माऊली, महाराष्ट्राची वारकरीची माऊली नाही, माझी माऊली विश्वाची माऊली आहेत. आणि अशा विश्व माऊलींच्या महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. ही साधू संतांची आपल्यावर केवढी किमया आहे. देवाने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं, त्याच्या ध्यानात आलं असतं तर आपल्याला कुत्र्याच्या जन्माला घातलं असतं. हे काय उपकार असतील त्या पांडुरंगाचे. तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं, कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम. या 2 हाताची शोभा कशात सांगितली. हे हात फक्त माणसालाच दिलीत पा. हात फक्त तुम्ही असं कधी पाहिलं का बैल दोन्ही हाताने टाळ्या वाजित होती. बैल टाळ्या वाजित कुठं जा तुम्ही, बैल टाळ्याच वाजित नाहीत, टाळ्या वाजित नाहीत ते बाबा. वाजवी तळीला जमाते, वाजवे वाजवी तळीला जमाते, वाजवी तळीला
म्हटलं की लाज वाटते. या दोन हाताची शोभा सांगितली कशात नेमकी? मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून. कदाचित असे सज्जनग्रस्त तुमच्या गावात नसावी. येतं पोत्या उघडू बी नका. मला वाटतंय की या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून, कठाड्यावर कुठेतरी बसून, ते ग्रामपंचायत मराठी शाळेचं ते ग्राउंड, या दोन हाताची शोभा या दोन गोष्टीत नसावी. मला तर असं वाटतं की मारुतीचे पार रंगीणारे दुपारच्या पारे जीत पुलाखाली घातले पाहिजे, वरून पूल बांधला पाहिजे. माझी कोणासंग दुश्मनी नाही. माझी कोणासोबत दुश्मनी नाही. आतापर्यंत तुम्ही एखाद्या मस्जिद मध्ये कोणी बिड्यावडीत चालला होता पाहिलं का तुम्ही? एखाद्या चर्च मध्ये कोणी पुड्या खाऊन थुकत होता पाहिलं का तुम्ही? आजही गुरुद्वारा जर गेलात तर गुरुद्वारामध्ये मस्तक झाकल्याशिवाय पाय धुतल्याशिवाय ते मध्ये जाता येत नाही. तिथं कोणी काड्या हातात गोळा केलेलं पाहिलं का तुम्ही? तिथं काड्या बिड्या पुड्या दिसतात का? मग मला सांगा, आपल्या लोकांनी आपल्या हिंदू धर्माची इज्जत का घालवण्याची कामं केली? जयंत्या पुण्यतिथ्या करायच्या असतील करा, नसतील करायच्या नका करू, पण चांगल्याच गोष्टी करा जेणेकरून आपल्या हिंदू धर्माची इज्जत कमी होईल आणि हिंदू धर्माला काळं लागेल. आपल्यामुळे आपल्या धर्माची इज्जत कमी होईल अशा गोष्टी कृपया कोणीच करायच्या नाही. हे आपण ठेका नाही घेतला, आली जयंती कर साजरी आणि आली पुण्यतिथी कर साजरी, फार तर करू नका, पण आपल्या धर्माची बदनामी कधी करू नका. धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड. आज तरुण एकत्रित जरी आले तर तरुणांनी एकत्रित येऊन काहीतरी चांगलंच केलं पाहिजे, गावचं कल्याण, नाहीतर मग गौतमी पाटील ह्या अशा गोष्टी कृपया करू नका. तुम्ही ठेवा, एक दिवस कार्यक्रम ठेवताल, वर्षभर तुम्हाला गावचे लोक शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही एकत्रित येऊन जर मंदिराला कलर दिला, गट्टू बसवले, हे झालंय ना या गावात का? झालंय ना? तरुण मंडळी खरंच केलं ना हे? बापू मला तसं कल्पना दिली होती, आम्ही तरुण गावातही एकत्र आलो आणि करावं काय म्हणून गट्टू. आजही पाहतो मी इथं गट्टू इतकं बसवलेले, ज्या तरुणांनी मिळून गट्टू बसवले त्या गट्टूवर तुम्ही बसलेले पठ्ठे आहेत बरं का. पण असे पठ्ठे तुम्ही जन्माला घातले म्हणून तुम्ही खरंच या गावात सुसंस्कृत आणि सुशिक्षितपणा मला दिसला आल्यानंतर. गावागावात माझं गाव कसं चांगलं झालं पाहिजे, माझ्या गावातल्या गल्ल्या गल्ल्या कशा स्वच्छ झाल्या पाहिजेत, गावात रोगराई नाही आली पाहिजे, गावात वातावरण कसं छान प्रफुल्लित असलं पाहिजे. आणि इथपासूनच सगळ्या गोष्टीची सुरुवात असते मायबाप, इथपासूनच सुरुवात असते. निर्मळ मन स्वच्छंग तेथे बसे पांडुरंग विठ्ठल. या दोन हाताची शोभा टाळी वाजवावी, उडी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, संगीताचे दान दे, कंठामध्ये दान दे, संगीताचे दान दे, कंठामध्ये दान दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, तुझी कृपा कामधेनु ऐसी एक गाय दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे,
या दोन हाताची शोभा. टाळी वाजवून भजन करणं या दोन हाताची शोभा. एकदा वाजवा ना टाळ्या. चांगल्या वाजवा, जो वाजवणार नाही त्याला त्याच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. विठ्ठल टाळी वाजवणं म्हणजेच भजन नसतं. याही पलीकडचा परमार्थ या. टाळी वाजवून भजन केलं म्हणजेच खरा परमार्थ नसतो. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. तुम्हाला कळालं का? तुम्हाला खरंच का? मी हानो गेमर का तुमच्या पुढे. मराठीत वाक्य सांगते, छान आहे का? चांगले आहे का? चंदनापेक्षा थोरांना घातलेलं वंदन 100 पटीनं शीतल आहे. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीनं श्रेष्ठ आहे. चौथं वाक्य, माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे. नम्र झालं भूत कधी काय होतं ना सोपन दादा, बळच मळच जुळून आणावं लागत. पण कधी कधी आपोआप जुळून येतो. म्हणजे अशी साथ असले ना असं वाटतं पहाटपर्यंत कीर्तन करावं. कधी कधी असं वाटतं चिकनगुनीची साथ आली असती तर परवडली असती. विठ्ठल या दोन हाताची शोभा. अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तीनं मदत आणि सहकार्य करा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. पूर्वीच्या काळी एखाद्याच्या लेकीबाळीला वाटं लावायचं असेल तर मारुती पुढे अख्खं गाव असायचं वाटं लावायला. लेक लोकाची होती पण रडत सगळं गाव होतं. हे होतं का तुमच्या गावाकडं? अजूनही आपल्याकडे लेक वाटं लावताना लेक लोकाची असते पण तिच्यासाठी रडणारं सगळं गाव असतं. आता हल्ली असं झालं, नवऱ्याच रडत नाही त्याच्यामुळे बाकीच्यांनी रडायचं प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वीचे लोक लोकाच्या लेकीला वाटं लावताना रडत होते. हल्ली लोक एखाद्याला स्मशानात शेवटचं वाटं लावतात पण गेलेल्या लोकांविषयी लोकाला डोळ्यात 2 थेंब येत नाहीत. लोक म्हणतात दिवस पहिल्यासारखे राहिले नाहीत. बाबा दिवस आहे तेच आहेत, फक्त माणसं बदललीत. आपली विचार करण्याची प्रवृत्ती बदलली. त्या हल्ली असं झालं, मोबाईलने लांबची माणसं जवळ आली पण जवळची माणसं दुरावत चालली. हे फार मोठं दुर्दैव आहे. लोक असे त्याला ढुसणी हाणून जातात, पुढं धक्का देऊन जातात पण एकूण एकाला जय हरी पण लवकर कोणी घालत नाही. हे दुर्दैव आहे आपल्यातलं. आजचा माणूस चंद्रावर गेला, चंद्रावर राहायला चालला गेला, हे वाक्य फार जुनं झालं आता. तिथं प्लॉटिंग्स पडलेत, काही लोकांनी खरेदी केलेत. काही दिवसांनी लोक मंगळावर राहायला जातील, लोक चंद्रावर राहायला जातील. शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला लोक साधा रामराम घालत नसतील. ते प्रगती नाही. आजची महिला मंगळावर जाऊन आली पण शेजारच्या मंगला काकोशी 4 महिने झाले भांडून बोलतच नाही. ही आपली प्रगती नाही आपल्यातली. हल्ली पूर्वी गोष्टी कमी होत्या पण आनंद खूप होता. आता भरमसाठ सगळे, पण पूर्वीचा जो आनंद होता. मला सांगा आता दिवाळीला काय कमी आहे आमच्याकडे? जिथून तिथून डिस्को लाइटिंगच केलेली आम्ही, कपड्या सगट, खाण्यापिण्या सगट, घरा सगट. पण पूर्वी जो आनंद मातीच्या घरात मिळत होता आता तो मोठ्याल्या बंगल्यामध्ये राहिला का?
पूर्वी साधनं कमी होती पण आनंद भरपूर होता, लोकांना आनंद खूप घ्यायचे. आता हल्ली त्या मोबाईलवरती लांबचा माणूस असू द्या तुम्ही, पण त्या व्हिडिओ कॉलवरती अर्धी भेट होते माणसाची. सगळं माणूस दिसतो वगैरे, सगळं कसा खराब झाला की काय झाला, नेमकी कसा आहे, आजारी का बेजारी का, सगळं कळतं लोकांना. सगळी एक 75% भेट तर फोनवरती होते. पूर्वी फोन नव्हते, कोणाच्या घरी तरी एखादा लँडलाईन असायचा आणि त्या लँडलाईनच्या अगोदर सुद्धा तो पत्राचा जमाना होता. वाचता येत नव्हतं, वाचता कोणाला येत होतं, अडाणी लोक होते. ते पोस्टमन पत्र घेऊन यायचा, ते म्हणायचे तुम्हीच वाचून दाखवा, आम्हाला वाचता येत नाही. पोस्टमन पत्र वाचायचा आणि घरातले सगळे माणसं त्या पोस्टमनकडे कथा सांगितली म्हणे ऐकायचे. पत्र वाचून दाखवणारा पोस्टमन सुद्धा लोकांना देवासारखा वाटायचा. हल्ली आमदार खासदार येऊ द्या, गुत्ते महाराज लोक येऊ द्या, लोकांना कशाचं काहीच वाटत नाही. आता लोक म्हणतात या असे किती खिशात घालून हिंडत होता आम्ही. आता इथं कीर्तन आहे, काय म्हणले असते, थंडी बाबा घरीच जाते, आता बटन दाबलं की महाराज चालू घरी फोनवर. ते लोकांना कशाचं काहीच वाटत नाही. आता पूर्वीचा काळ होता, लोकांना कशाचंही कौतुक वाटायचं. फोन नव्हते, फोनच्या आधी मग पत्राचा जमाना होता. पूर्वी फोन नव्हते, ते LED LCD मोबाईल फेसबुक इन्स्टा हे नव्हतं बाबा. पूर्वी घरात करमणूक म्हणून घराघरात टीव्या लावल्या जायच्या, बरोबर आहे ना. आणि त्या कलर टीव्हीच्या आधी रिमोट नव्हतं पा. कलर टीव्हीच्या आधी तर ती ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, ब्लॅक अँड व्हाईट. तिला अंटीना कावळा बसला की अख्खा कार्यक्रम जायचा. बरी इकून तिकून त्या कावळ्या त्या अंटीनेची रेंज आणली, कोणीतरी वर कोणीतरी दारात थांबायचं, कोणीतरी टीव्ही जवळ आली रे आली 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 चित्र आलं. मग तो खाली यायचा बेजार होऊन उन्हातानातून. तो म्हणायचा आता हात कार्यक्रम गेला, पुढचा एपिसोड मी पाहणार आहे, तू वर थांबायचं. कावड्याला राखण, कावळा बसू द्यायचा नाही. हे आम्ही लहान असताना ते जे हनुमान वगैरे मालिका लागायच्या, ते गल्लीमध्ये आमच्याचकडे टीव्ही होती. ते सगळं गाव, ते अर्धी गल्ली, तुम्ही कथा कीर्तनाला जसे मंडपात बसले असे घरात गर्दी करून बसायचे लोक. त्या टीव्ही वरती कधी चित्र सारखे थांबत नव्हते, अशा लाटा येतच राहायच्या त्याच्यावर. हे होतं का तुमच्याकडे, असं होतं का? हा, मग म्हणजे आमच्यासारखंच आहे तुमच्याकडे. चॅनल बदलायची सोय नव्हती बाबा. DD नॅशनल एकच चॅनल होतं आणि त्यानंतर आलं सह्याद्री. त्याच्यावर त्या बाई बातम्या द्यायच्या, कधी मराठीतून कधी इंग्लिशमधून. त्या बाई बातम्या द्यायच्या आणि बातम्या देत असताना चॅनल सरकारी, बाई सरकारी, बातम्या सरकारी. त्या आनंदाच्या बातम्या चेहरा तसाच त्या बाईचा, दुःखाची बातमी असेल चेहरा तसाच त्या बाईचा. कधी कधी बापू त्या बातम्या द्यायच्या, आज हवामान शांत राहील, हवामान शांत राहील हे म्हणत असताना पण बाई हलायच्या, त्या लाटा चालूच राहायच्या. लोक म्हणायच्या बाई शांत नाही, हवामान कसं शांत राहील. कधी कधी त्यांच्या पुढे असा तो कप असायचा ठेवलेला, त्याच्यात चहा असायचा, सह्याद्री असं नाव असायचं त्याच्यावर. आणि कधी कधी बाई बातम्या देता देता हळूच त्या कपावरच्या माश्या अशा हाणायच्या आणि आपल्या टीव्हीवर पण माश्या बसायच्या. कधी कधी व्हायचं काय, त्या बाईंना कपावरच्या माश्या हाणायला आणि आमच्या टीव्हीवरच्या माश्या उठायला एकच वेळ व्हायची. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना लवकर लक्षात आलं. पण आमचे जुने आमचे आजोबा वगैरे म्हणायचे, काय बाई हुशार आहेत, आपल्या घरातल्या टीव्हीवर बसलेल्या माश्या त्यांना तिथून दिसल्या. कशात पण आनंद घेत होते की नाही लोक, कशात पण आनंद घेत होते. मी खेड्यातली, सुनई खेड्यातली आणि पोरगी खेड्यातली. मी आमच्या गावांमध्ये पूर्वी लहानपणी नाटकं यायचे, ते रामलीला वगैरे नाटक यायचं. रामायण चांगलं महिना महिना चालायचं. आणि पूर्वीच्या काळी महिलांना त्या नाटकामध्ये असेल वगैरे प्रवेश नसायचा. पूर्वीच्या काळी माऊली दादा त्या सीतेचं जर पात्र करायचं असेल तर पुरुषच करायचा, एखादा पुरुष सीतेचं पात्र करायचं म्हणजे स्त्रीचं. आणि ते परवडायचं, कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पळून न्यायचा. तुम्हाला कळतंय का? हा फार नर्म विनोद आहे. खाली येऊन मला घसरून पातळी ते, आणि कीर्तनाची मर्यादा पण नाही. नर्म विनोद आहेत. ज्यांनी जेवण कमी केलेलं असेल त्यांना बरोबर लक्षात येईल. रेंज आहे का? टावरच नाही, रेंज आहे, टावर आहे ना गावामध्ये? आहे का कसं बापू? आहे ना, तुमच्या घरावरच आहे का? हा, मग ठीक आहे. त्या गावागावात रावण यायचे आणि काय व्हायचं की रामायणाचे ते पात्र प्रयोग झाला की लोक पूर्वीचे त्या राम सीतेच्या पाय पडायला रांग लावायचे. एकदा मी लहान होतो, आजी आजोबा सोबत गेलो आणि सगळे लोक राम सीतेच्या लाईनीत
रावण बिचारा एकटाच बसला होता. म्हणलं हाही देवासारखा दिसतोय, याची पाय पडायला काय हरकत आहे का. आम्ही 2-3 लहान लहान लेकरं घुसलो रावणाच्या रांगीत. मागून आजी आली, असा फटका टाकला का नाही गधाडे, याच्या पाय पडत असते का. म्हणलं आजी ग, हा देवासारखा दिसतोय ना. हा पण देवासारखाच आहे, हा देवच आहे. आजी म्हणे देवासारखा दिसतो नुसता, हा देव नाही. यानं पांघरून फक्त देवाचे घातले, याने पांघरून देवाचे घातले फक्त. म्हणजे पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा लहान लहान लेकरावरती संस्कार होत होते. काय झालं, एकदा आम्ही लहान असताना गावात नाटक होतं. म्हणजे हल्ली आता नाटकं येत नाहीत, कारण घराघरात नाटकी जन्माला आली त्याच्यामुळे. आता नाटकं, आता घराघरात हिरे जन्माला आले त्याच्यामुळे लोकांनी हिरे घेणं पण सोडून दिलं. आता मोबाईल चालू केलं का कोणी नाचायलाच हो त्याच्यावर. मला काही गोष्टीत मला पदरात घ्या, तुमच्या लेकीसारखी मी. आपण चुकत असो तर चालू कीर्तनात गोळ्या घालायच्या, पण मी खरं बोलत असेल तर तुम्हाला ऐकावं लागेल. माणसं कमी नाचत आहेत, एवढ्या बायका नाचत आहेत त्या फोनवर. इज्जत विकून पैसे कमवायचे हे धंदे आपल्या संस्कृतीत बसत नाहीत. विठ्ठल आणि अजून एक तरुण मंडळीला रील करून हवा होत नसते. 75% लोकांना रोज टेन्शन आहे, आज स्टेटस काय ठेवू, असावं लागतं ठेवायला, असावं लागतं स्टेटस ठेवायला. सेकंद लागत नाही दादांनो, निर्माण करायला अख्खा आयुष्य जातं. हे गमवायला काही लागत नाही, क्षण नाही. तुम्ही थोडं वाईट वागा, लोक लगेच तुमचे सारे पित्रजीव घालून मोकळे होते. पण 10 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यासाठी खूप खूप मर्जीने वागावं लागतं. हल्ली असं झालं, लोक चांगल्याला चांगलं म्हणत नाहीत, चांगलं म्हणण्यासाठी आयुष्य घालावं लागतं. एक झाले तुम्ही श्रीमंत, 10-5 तोळे अंगावर घालता, पण इज्जत नावाची गोष्ट पैशाने भेटत नसते. आणि आपल्या पूर्वजांनी सांगितलं, अर्धी चतकुर असेल मिठासंग भाकर पा, पण आपल्या दाराच्या उमऱ्याच्या आत स्वाभिमान जगायला शिका. लोकाच्या दारात कशाची भीक मागू नका कधी. हे जुने लोक, एवढी संस्कृती, हे इज्जतीला भेणारे लोक आहेत. लोकांना मला सांगा ना, कोणाला वागता येत नाही का वाईट, कोणाला काही नादी लागता येत ना. लोक म्हणते ती येडं झालं, मग आपण त्याच्या नादी लागाव का. लोक आपल्याला चांगलं म्हणतात. आपण चांगल्या मायबापाच्या पोटी जन्माला आलेली माणसं आहोत. चांगलीने खरंच चांगलं बघायचं, आणि चांगल्या माणसाकडूनच समाजाला अपेक्षा असतात. 10 तोळे अंगावरती सोनं घातलं म्हणून कोणी मौल्यवान होत नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता तुमच्या चरित्रात सुद्धा असावी लागते. विठ्ठल माझ्या ताईंनो, आयुष्य स्टेटस ठेवणं इतकं सोपं असतं ना, तर दुःख नावाची गोष्ट आयुष्यात कधी आलीच नसती. इमेज काढायला सेकंद लागत नाही, निर्माण करायला आयुष्य जातं. लहान असताना ते गावात नाटक आलेलं होतं, आणि शेवटचा प्रसंग असा होता त्या नाटकातला की त्या नायकानं त्या खलनायकावरती, म्हणजे हिरोनं व्हिलनवरती अशी पिस्तूल धरलेली होती. त्याचं शस्त्र खाली पडलेलं होतं, आणि त्याने हँडसअप असं केलेलं होतं. माझा मुद्दा काय एवढं लक्षात घ्या, दृष्टांत सिद्धांत पटवून देण्यासाठी असतो. ती अशी पिस्तूल धरली होती, म्हणजे पूर्वीच्या नाटकात त्या पिस्तूल पण आपण ते देवळी ठॉय ठॉय ते पिस्तूल नाही का, ते गोळ्या वाजवायचो, ते टिकल्या, ते रोल वाजवायचो. ते जुनं पिस्तूल, ते लेकरा खेळणीत वापरायचे, ते पिस्तूल नाटकात वापरायचे. त्या हिरोने असं व्हिलनवरती उगारलेलं, तर तो म्हणे आता तू इतका वाईट आहे का, गोळीत तुला मारून टाकतो आता. आणि ते पिस्तूल धरायचे. नाटकात ते गोळ्या जर वाजवायच्या असल्या तर आवाज लोक ते पाठीमागे, पडद्याच्या पाठीमागे, स्टेजच्या मागं फटाका पेटवायचे. त्याचा आवाज झाला की मग तो व्हिलन मेला असं दाखवायचे. त्या व्हिलनवरती त्या हिरोने असं पिस्तूल उगारलेलं होतं, आणि असं उगारलेलं असताना पाठीमागे स्टेजच्या मागे मागे एक फटाका पेटू लागला. पण दिवस होते पावसाळीचे बापू, त्याचा फटाकाच येतं ना. 1 काडी 2 3 4 आखी डबी उडाली, पण त्याला काही यश येईना. तो मालक कंटाळला. तो म्हणे आता काका काय मरत नाही, हे काय पेटत नाही. तो बाजूला गेला आणि त्याने हळूच त्या हिरोला खुणावलं, म्हणे शुकशुक हे त्याला चाकूने मार म्हणे, आता गोळीने मारू नको. त्याने हळूच सुरा सरकावला चाकू, त्याने हळूच सुरा सरकावला, म्हणे गोळीनं नाही आता चाकूनं मार त्याला. ते फटाका कायच्या आणि त्याने खानाखुना केल्या. ते हिरो लोक हुशार असतात, आणि हुशार असतात म्हणून हिरो असतात.
त्याने असा चाकू घेतला. तो म्हणे तू इतका दुष्ट आहे, आता तुला एक गोळी पण खर्च करणार नाही मी, तुला आता मी चाकून मारणार. त्याने पिस्तूल खाली ठेवली आणि हातात असा सुरा घेतला, असा चाकू घेतला, असा उगारणार आणि त्याच्या छातीत खोपसणार. तेवढ्यात झालं काय, पाठच्या मागच्यांच्या प्रयत्नांना यश आलं. फटाका चेतला, त्याच्या सरशी आवाज झाला, ठो ठो असा आवाज झाला. तिकडून आवाज व्हायला आणि हिरोनी व्हिलनच्या छातीत चाकू खुपसायला एकच वेळ झाली. बसलेले सगळे लोक हसू लागले. तो हिरोही हसू लागला. व्हिलन सुद्धा हसत हसत खाली पडला. पडदा पडला, नाटक संपलं, माझा मुद्दाही संपला. दुसऱ्या दिवशी बाबा पेपरला बातमी आली नाही, काल नाटकात चूक झाली होती म्हणून, काल कोणीतरी चुकलं म्हणून, काल एका गावात हाशा झाला म्हणून. अशी थोडी सुद्धा बातमी त्यावेळी पेपरला आली नाही. आता माझा मुद्दा लक्षात घ्या. पूर्वीच्या काळातली माणसं चुकांमध्ये सुद्धा आनंद शोधत होते. पूर्वीच्या काळातली माणसं चुकांमध्ये सुद्धा आनंद शोधत होते ना. आत्ताची आम्ही आनंदामध्ये सुद्धा चुका काढतोय, म्हणून आपल्या पदरामध्ये नुसती निराशा पडते. समाधान. या दोन हाताने भजन करा, या दोन हाताने परोपकार करा. परोपकार करण्यात आनंद काही वेगळाच असतो. कशात सांगितली पायाची शोभा? पाऊले चालती दुकानाची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. एकदा काय झालं, एका गावातला वाघ 31 डिसेंबरला गरजू लागला. घरी उशिरा आला. 31 झोपले का काय? तुम्ही जागीत का सगळे? एका गावात 31ला पिऊन आलं ते आणि अर्धा घंटा दारावर दगड आणत होता. ही बाहेर म्हणे, तुला ठुतच नाही, तुला तो ह्या बापाच्या घरीच नेऊन घालतो. अर्धा तास झाले दाराला दगड हानीत होता. दगड हाणून हाणून कंटाळला आणि त्यावेळी त्याने दाराकडे पाहिलं. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं, बायको 4 दिवस झाली माहेरी गेली, चावी आपल्या खिशात आहे. पिणाऱ्याला वाटतं आपण दारूला पितो. दारू आपकी इज्जत को पीती, शोहरत को पीती. दारू आपकी संपत्ति को पीती. दारू पूरे खानदान को पीती. जाम पर जाम पीने से क्या फायदा? सुबह को पीतो रात को उतर जाएगी. प्याला पीना हो तो हरिनाम का पियो पगले, तेरी सारी पूरी जिंदगी सबर. छोड़ रे छोड़ दारूला, छोड़ रे छोड़ दारूला, छोड़ रे छोड़ दारूला, छोड़ रे छोड़ दारूला. ना जगती आपुल्या माणूस केला, ना जगती आपुल्या माणूस केला. छोड़ रे छोड़ दारूला, छोड़ रे छोड़ दारूला, व्यसनच करायचं असेल तर पुस्तकांचं करा, एखाद्या व्यवसायाचं व्यसन करा, एखाद्या बिझनेसचं व्यसन करा. निदान लोकांनी नाव जरी ठेवलं तर प्रगती आपलीच होणार आहे ना. हे
प्रत्येकाच्या घरात असा एक पोरगा जन्माला यावा ज्यांनी बापावर 10 लाख कर्ज करावं, पण निदान बापाचं नाव 4 चौघात चांगलं घेता येईल असं काहीतरी नाव काढावं. पुत्र पुत्र व्हावायसा गुंड नाही गुंडा, ज्याच्या हातात हिरो होंडा, आई बापाच्या डोक्यावर धोंडा, बायकोचा गोळी तो घोंडा, असा नसावा. प्रत्येक बाप पोराला इतकंच सांगतो, आथरून पाहून पाय पसरेव, आथरून पाहून पाय पसरेव. ते असं हातपाय खोडून खोडून मरून जातं. ते म्हणजे एखाद्या बापाने म्हणलं पाहिजे पाय पसरायचे तेवढे पसर, आथरून लांबवायला बाप जिवंत आहे. या असं कधीतरी पाठीशी उभं राहत जा. आपल्याकडे झालं काय, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात तर लोक तिकडे डेअरिंग करतात, व्यवसाय करण्याची, कर्ज काढण्याची. आपल्याकडे झालं असे, चटणी भाकर आहे ती सुखाची, ऋण करू नका. चटणी भाकर आहे ती सुखाची, ऋण करू नका. दबावाखाली, इतके प्रेशर खाली आपली तरुण पिढी येते आत्ताची सध्याची, इतकी प्रेशर खाली का कोणीच धाडस करत नाही. म्हणून गावात नवीन काय करायचं कोणी धाडस करतच नाही. परंपरेने ज्या गोष्टी त्याच गोष्टी परंपरेने. आता जर मी इथं तुम्हाला म्हटलं तुम्ही सर्वांनी असे तुमचा उजवा हात असा वर करा, सगळ्यांनी करा, नाही नाही खरंच करा, उजवा हात वर करा, करा तुम्ही सगळे करा. आणि बरोबर असे 3 तुमचे बोट आहेत ना, असे बरोबर असे हे 3 बोट तुम्ही तुमच्या उचलून हनुवटीला लावा. लावा पटापटा, लावा पटापटा. तुमच्या आरड्यात हनुवटी इथं आहे का? हनुवटी इथं असती का? मग हनुवट असती कुठं? हनुवट कुठं आहे? हनुवट कशाला म्हणतात? याला हनुवट म्हणतात ना, दाढीला. मग तुम्ही इथं काऊन लावले? मी माईक घेऊन पुढे येऊ का? तुम्ही 3 बोट इथं का लावले? तुम्ही लावले म्हणून आम्ही लावले. आपलं चाललंय ते तुम्ही करायचं म्हणून आम्ही करायचं. एखाद्याने सगळे किराण्याचं दुकान, एखादं कोणी कापूस लावला, अख्ख्या गावात कापूस. कोणी सोयाबीन पेरली, अख्ख्या गावात सोयाबीन. तिकडं कोणी ते बचत गट टाकला, अख्खा गाव बचत गटात. कोणी शिलाई मशीन, सगळे शिलाई मशीन. कोणत्या बचत गटात कोणी पापड लाटले, अख्खी बचत गट पापड लाटायच्या मागं. म्हणजे तुम्ही केलं म्हणून यांनी करायचं आणि ह्यांनी केलं म्हणून त्यांनी करायचं. आपण जगाच्या विरे जाऊन वेगळं काहीतरी, हे वेगळे पण असावं. कॉपी करण्यापेक्षा आपणच असं करा की आपली जगाने कॉपी केली पाहिजे. अजून सोपं बोलू, कोणाच्या तरी शेजारी उभं राहून फोटो काढण्यापेक्षा, तो फोटो स्टेटसला ठेवण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा. 10 लोकांना आपल्या शेजारी उभं राहून फोटो काढायची इच्छा झाली पाहिजे. काहीतरी वेगळं. पण आता म्हणील कोणी विलास बापूंनी नाव करायचं होतं म्हणून रुपाली ताई आणली. आता त्यांना नावच करायचं असतं, त्यांनी दुसरी पाटली ना आणली असती ना. मला असं वाटतं की हा कार्यक्रम मंदिरात जमला तो तुम्हाला एखाद्या काळ्या रानात ठेवायला लागला असता बापू. तिथं तर लांबून लांबून आले असते सगळे हौशे नवशे. ते काय म्हणायचं तुमच्याकडे ढकलते मी, वाई फजिती नको. म्हणजे तिथं तर जास्त आले असते, कोणी मंडपाव बसायची बारी आली असती लोकांची. पण मला असं वाटतं की ते चांगलं नाव तुमचं झालं नसतं. नावच म्हणजे नाव करण्यासाठी ते तसंच केलं पाहिजे हे असं नाही. महाराष्ट्राचा बिहार होत चालला. कुठपर्यंत आम्ही झोपेत गाफील राहणार आहेत? काही गोष्टींना तितकं मर्यादित ठेवा. आपल्या भारताचं, महाराष्ट्राचं वेगळंपण, आपल्या महाराष्ट्राची पवित्रता, आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती होती ना, तिला उतरती काळा कधी लावू नका. विठ्ठल
शोभा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम डोळे तुम्ही घारी सुख तुम्ही ऐका रे कान जी न हरी कथा सुनी नाही काना श्रवण रंद्राही भावन समाना नाम बिन मुख सर्पाचे ते बीड सर्पाचे ते बीड जीवानो हे काळ सर्प आहे जीवानो हे काळ सर्प आहे नामाविना सर्पाचे ते बीड सर्पाचे ते बीड नाम बिन मुख सर्पाचे ते बीड सर्पाचे ते बीड घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे नरदेहाची सार्थकता सांगितली भक्ती करण्यात भक्तीला शास्त्रांनी नवविधा अंगांनी गायलं श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच भक्ती विना पशु कशाशी वाढला सटविने कायचा नेला नाही काय माये गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुडा नवदा भक्तीपैकी एक तरी भक्ती करावीच नाही जमली महाराज सांगतात वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा कोणतं सेवक असाल मालकाची सेवा शिष्य असाल गुरूंची सेवा पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा आणि पत्नी असाल तर उभ्या हयातीत कुंकवाच्या धन्याची मालकाची पती नवरा हजबंड हबी मिस्टर नाहीच काढायला तर अहो पप्याचा बाप त्यांची सेवा पप्पू के बापू पप्पू के बापू त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच करीश्वर भक्ती अभंगाचं प्रथम स्वामी काज स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज स्वामी काज
काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. नाही कोणती भक्ती जमली हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता त्याला घर सोडून देऊ शोधत फिरायची गरज पडत नाही. कर्म प्रामाणिकपणे असेल तर जगाचा मालक आपल्याला घर चालत दर्शन देतो. उभा महाराष्ट्र आषाढीला कार्तिकीला पंढरपूरला आहे मालकाच्या दर्शनाला. याला साधन भक्ती म्हणा. पण प्रत्यक्ष पंढरीचा पंढरीनाथ सावता महाराजांच्या मण्यात येऊन त्यांना दर्शन देतो. याला सिद्ध भक्ती म्हणा. मुठभर पोहे घेऊन सुदामजी पोरबंदरहून द्वारकेला जातात. याला भक्तीचा पहिला प्रकार म्हणा. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमाचा पत्ता विचारत घर चालत येऊन त्यांना दर्शन देतात. याला भक्तीचा दुसरा प्रकार आणि सिद्ध भक्ती म्हणा. ऐसा करो कि घर आवे राम. ऐसा करो कि घर आवे राम. भक्ति में ताकत है भगवान को भी झुकाने की, वरना क्या जरूरत थी प्रभु श्री राम को शबरी माँ के झूठे बेर खाने की. भक्तीत ताकद आहे पा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. जब मेरे राम जी पावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी पावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तलो सर पे बिठाओगे मीठे मीठे में अपने हाथों से पीना. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी पावन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. पहिली भक्ती स्वामी काज. आणखी शेतकरी बांधावर करतोय ती स्वामिकाच नावाची भक्ती. आणि भारताचा जवान सीमेवर करतोय ती स्वामिकाच नावाची भक्ती. त्या भारतीय जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही पा. शेतकरी बांधावर करतोय. आज पहा शेतकरी इतकं समर्पण. मी बायको जरी महाराजाची असली तरी पोरगी आणि सून मी एका शेतकरीचे. त्या काळ्या मातीत आम्ही लहानाचे मोठे झालो. 12 महिने कष्ट शेतकऱ्याने करायचे. ज्यावेळी माल विकायची वेळ येते त्यावेळी त्याच्या मालाचा भाव बाजार समितीतले व्यापारी आणि दलाल जर ठरवत असतील तर महाराष्ट्रातला शेतकरी फाशी घेणार नाही तर काय करणार आहे नेमकं. सगळ्या गोष्टीचे भाव ठरलेले आहेत माऊली. आज सगळ्या गोष्टीचे कपडे फिक्स रेट, कलरची नो गॅरंटी. एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. जा किराणा मालाच्या दुकानात भाव ठरलेले आहेत. सोनाराच्या दुकानाचा भाव ठरलेले. सगळीकडे वया पुस्तकाचे ते 2-2 रुपयाचे पेन येते. ते मेड इन चायना MRP 2 रुपीज 3 रुपीज 5 रुपीज. त्या ते एवढे ईदभर पेनायचे त्यांचे भाव ठरलेले आहेत. 12 महिने कष्ट आपण करायचे. म्हणजे आपल्या मालाच्या भावाची वेळ येते. म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलेलं गणित आहे. त्यांचा जन्म होता 74चा. 84ला 10 वर्षाचे होते. ते म्हणतात की मला कळतं तसं. आता वडील वारले 1.5 वर्ष झाले. त्यांनी सांगितलेलं गणित आहे. ते म्हणे मला कळतं तसं सगळ्या व्यापाऱ्याच्या मालाचे भाव 15 पटीनं वाढले. म्हणजे 400 रुपये ग्रॅम सोनं मला कळतंय लहानपणी. 400 रुपये मासा सोनं. मासा कळतं ना तुम्हाला. माझ्या लग्नात 2800 सोनं होतं. ग्रॅम 28,000 रुपये तोळा होतं. आता झालंय किती सोनं. आणि तेव्हा सोयाबीनचे भाव तितकेच होते, तुरीचे भाव तितकेच होते. 500 हजारांनी वाढले. बाकी 10 15 वर्ष झाले. नेमकं काय व्यापाऱ्यांच्या मालाचा भाव 15 पटीनं वाढला. कपड्याचे भाव वाढले. कापसाला भाव आहे का. तेलाचे भाव वाढले. सोयाबीनला काय भाव आहे. व्यापाऱ्याच्या मालाचे. सोनं तर किती आकाशामध्ये त्याला आग लागली. सोन्याला तर आग लागली. 15 पटीनं व्यापाऱ्याच्या मालांचे भाव वाढले. शेतकऱ्याच्या मालाचे भाव या 10-15 वर्षामध्ये फक्त दुपटीनं किंवा तिपटीनं वाढलेले आहेत. म्हणजे एवढी जर तफावत असेल. पूर्वीच्या काळी एखादं धान्याचं पोतं नेलं तर त्या बाईला निदान तोळाभर अर्धा तोळा काहीतरी सोनं यायचं. 2-3 ग्रॅम का होईना. पण आता कितीतरी क्विंटल न्यावं लागतं त्यावेळी 1 ग्रॅम सोनं येतं. म्हणजे ही जर तफावत असेल. भारत कृषी प्रधान देश नाही हे वाक्य खुड करा कृपया. माझा आक्षेप आहे या वाक्यावरती. भारत कृषी प्रधान नाही, भारत कृषी संपन्न देश आहे. आज कृषी जर वाचली, गाय वाचली, शेतकरी जर जगला तर येणारा भारत उज्ज्वल असणार आहे.
आज शेतकऱ्याला जर चांगले दिवस आले तर उद्या सगळीकडे चांगले दिवस असणारे. नाही तर आज शेतीचं बाजारीकरण होत चाललं, शेतीत औद्योगिकरण होत चाललं. जिकडे तिकडे कंपन्या वाढतायत. एक काळ असा येणारे आपल्याला घरं मोठाले असणारे, नोट्याच्या थप्प्या असणारे, पण खायला भाकर नसणारे. कारण शेतकरी जगला तरच भाकर पिकणारे. एक विसा खांडेकरांचा धडा आहे, मोत्यांचा पाऊस. त्यावेळी स्वाती नक्षत्राचा पाऊस चांगला पडला, पण हस्त नक्षत्राचा पाऊस पडलाच नाही शेतकऱ्याला. त्यावेळी इतके मोती आले, लोकांनी पोत्याने मोती काढले. लोक पोते विकत घेऊन, ते पोते घेऊन बाजारात मोती घेऊन चालले होते विकायला. त्या वर्षी मोती खूप झाले, पण धान्यच पिकलं नाही. एक माणूस गाडीभर मोती घेऊन चालला विकायला, पण पोटात भूक लागलेली होती. आणि रस्त्याच्या कडेला कोपी करून एक बाई बाहेर चुलीवरती 3 दगडाची चूल मांडून भाकर थापत होती. त्याच्याकडे गाडी भरपूर मोती होते, पण पोटात भाकर नव्हती. तो खाली उतरला, म्हणे आजीबाई तुम्हाला पोतभर मोती देतो, मला एक भाकर देतात का खायला? ती म्हातारी बाई म्हणे चल उठ निघ, जसा आला तसा निघ. ती बाई म्हणे तुझे मोती खाऊन काय माझं काय पोट भरणार आहे का? मोती खाऊन पोट भरतं का माणसाचं? मोती खाऊन पोट भरायचं असेल तर पोट फक्त भाकरीनं भरतं. येणारा काळ पहा तुम्ही, एखाद्या शेतकऱ्याच्या दारात खरंच ही परिस्थिती येणार आहे. पांडुरंगाची कृपा व्हावी, खरंच माझी वाचा खरी व्हावी. अजून काही वर्षांनी शेतकऱ्याचा जर विचार या भारतीय सरकारने केला नाही तर हे दिवस येणार आहे. क्रेडिट कार्डचा गठ्ठा टाकतो तुला, फक्त गोबीचा गड्डा दे. माझे शेअर्स देतो मी तुला, फक्त चहाला लिटर भर दूध दे. हे नाही श्रीमंताला भीक मागायची गरज पडली ना भारतीय शेतकऱ्याच्या दारात. हे खरंच सोन्याचे दिवस शेतकऱ्याला यावेत. जोपर्यंत भारतातला शेतकरी सुखी होऊ शकत नाही तोपर्यंत भारतातल्या कोणत्याच माणसाने सुखी व्हावं अशी इच्छा कृपा कोणी करू नये. सोयाबीन जो पिकवतो त्याला दिवाळीला खायला तेल नाही म्हणले, ही किती वाईट परिस्थिती. कापूस जो पिकवतो त्या शेतकऱ्याची बनेल फाटकी जर असेल दिवाळीच्या सणाला, तर भारत आमचा कसा कृषी प्रधान देश आम्हाला म्हणता येईल. म्हणून आज जर शेतकरी जगला तर येणारा भविष्यकाळ फार सुंदर असणार आहे. जय जवान. तुम्ही काय इकून टाकले का काय कळलं ना मला. जय जवान आहेत का इथं? आहेत शेतकरी आहेत का? आहे तुम्ही आहेत का? नाही ना. आता ट्रॅक्टरचे शेतकरी इथं ट्रॅक्टर फक्त एक विनंती मला, बैल पोळ्याच्या दिवशी गावात बैल सोडून ट्रॅक्टर विरू नका म्हणजे बाद झालं. विठ्ठल पहिली भक्ती स्वामी काज, म्हणजे आपली भक्ती सुद्धा ट्रेंड नुसार चालते बर का. मागे 10-5 वर्ष लोकांना एकच येडं लागलं होतं, ते म्हणजे महादेवाच्या पूजेचं. 1 लोटा जल सभी समस्या का हल. जिकडे तिकडे लोक दुसऱ्या कथा ऐकायला तयारच नव्हती पा. म्हणजे तुमचे ते म्हणून मी म्हणत नाही, आणि मी शिवपूजेचा शिवमहापुराणाचा विरोध करत नाही, पण आपल्या ट्रेंडचा आम्हाला हसू येतं. मला सांगा महाराष्ट्रात काय कथाकार कीर्तनकार नव्हते का? लोकांनी बाहेरून आणले. बरं, लोक दुसरी पूजा दुसऱ्या देवाला जायला तयारच नव्हते या 4-5 वर्षामध्ये. जिकडे तिकडे लोकांना एकच येडं लागलं होतं महादेवाच्या पूजेचं. म्हणजे वारकरी संप्रदायाने घरीच्या सोबत हाराची सुद्धा उपासना सांगितली. एकादशी व्रत सोमवार न करीसी, कोण त्यांची गती होईल नेनो. आणि आता हल्ली लोकांना मी 2-3 महिन्यापासून पाहते एकच येडं लागलेलं, चलो खाटू श्याम, चलो खाटू श्याम. जाणाऱ्यांचा मला विनोद नाही. तुम्हाला काय आम्ही डिझेलला पैसे देणार नाही अथवा तुमचे तिकीट काय आम्ही काढून देणार नाही. जायला हरकत नाही, पण जायचंय काय हे तर लक्षात घ्या. आपल्याकडे तसे लोक जिज्ञासू आहेत आणि बहुश्रुत मंडळी. हे खाटू श्याम नेमके होते कोण? महाभारतामध्ये 5 पांडवांमध्ये जे भीम होऊन गेले, त्या भीमाची एक हेडंबा नावाची राक्षसीन पत्नी होती. त्या राक्षसिनीपासून त्यांना झालेला पुत्र म्हणजे घटोत्कच, आणि त्या घटोत्कचाचा पुत्र म्हणजे बर्बरिक. हा बर्बरिक एवढा महान योद्धा होता. हा हेडंबा राक्षसिनीचा आणि घटोत्कचाचा मुलगा होता. हा हेडंबा राक्षसिनीचा नातू एवढा बलवान योद्धा होता, पण विनम्र सुद्धा तेवढाच होता. योद्धा बलवान किती असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातले बर्बरिक. पण बलवान योद्धा नम्र किती असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे बर्बरिक, म्हणजे खाटू श्याम. त्यांच्याकडे 3 बाण होते, म्हणजे भगवती जगदंबेचं वरदान होतं. ते 3 बाण विशेष होते. 1 बाण निशाणा लावायचा, दुसरा बाण गुलाल लावायचा त्या निशाण्याला, 3रा बाण
ज्याला गुलाल लागलेलं त्याचं छेदन भेदन करायचं त्याचं काम होतं 3 बाणाचं. जगातलं असं एक युद्ध नव्हतं की त्याच्यात त्याला परास्त झाला असता. प्रत्येक युद्धामध्ये विजयश्री मिळेल असे ते 3 बाण होते. जगात कोणी येऊ द्या, देव जरी आला तर त्याला हरवण्याची ताकद त्याच्या 3 बाणात होती. त्या महाभारताचा साक्षीदार म्हणजे बर्बरिक. पंजाबी त्याचे 3 बाण, त्याला वरदान होतं देवीचं, जी बाजू कमजोर असेल त्या बाजूने तू लढायचं. आणि भगवंताला वाटलं याचे 3 बाण उद्या मला डोकेदुखी होईल, कारण कौरव जर कमजोर झाले तर हा कौरवाच्या बाजूने लढेल, अनर्थ होईल, माझे पांडव हरतील, फक्त पांडव हाणणार नाही तर धर्माची बाजू हरेल. म्हणून उद्याची डोकेदुखी आजच ही मिटवलेली बरी. परमात्म्याने त्याची परीक्षा घेतली. तू माझा खरंच भक्त आहेस आणि तू खरा सच्चा योद्धा आहेस तर त्या 3 बाणाने तुझ्या मस्तकाचं छेदन भेदन कर. फक्त प्रस्ताव ठेवला आणि क्षणात त्याने 3 बाणाला आज्ञा दिली. स्वतःचं मस्तक कापलं आणि देवाच्या चरणारविंदी मस्तक समर्पित केलं. धन्य ते मस्तक देवाच्या चरणी समर्पित झालं. माझी किमान विनंती असेल, डोकं टेकवतानाच विचार करायचा याला डोकं आहे का नाही. बिनडोक लोकांच्या पायावर डोकं टेकीत जाऊ नका. हल्ली असं झालं लोकांचं, चला आमच्या घरी, महाराज लोकांचे पाय आमचे महिना आमच्याच घराला नाही तर आमचे पाय कशाला तुमच्या घराला लावतात. आणि विनंती असेल माझी, हल्ली लोकांना एक फॅड घुसलेले, माडी गळ्यात नाही अशा लोकांचे फोटो घरात लावू नका. आम्मान बापून आमकेन धमकेन तमके हे कोणाचे फोटो घरातला विजवू नका. ज्ञानोबा तुकोबाराई शिवाय आपलं कल्याण कोणी करू शकत नाही. आमके धमके तमके घरात फोटो लावू नका आणि नको त्याच्या मागे लागू नका. हे स्वयं घोषित जे देव झालेले तर साधू संत अशांच्या मागे लावू नका. त्याने स्वतःचं मस्तक कापलं देवाच्या चरणांमध्ये. देव रडला त्यावेळी. काय योद्धा आहे, महान योद्धा कसा असावा याची मूर्तिमंत व्याख्या म्हणजे हे बर्बरिका तू आहेस. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देवाने त्या मस्तक उचललं. वाकणं म्हणजे झुकणं नसतं. बऱ्याचदा माणसाला वजनदार वस्तू उचलायची असेल तर भल्यांना खाली वाकावं लागतं, वाकावंच लागतं. मायबाप खाली वाकले, परमात्माने मस्तक उचललं. परमात्म्याने त्या मस्तकाला अनेक आशीर्वाद दिले. हे मस्तक तुटून मेलं नाही, आजपासून हे मस्तकच अमर राहील. ह्या मस्तकासाठी मंदिर निर्माण होईल आणि कलियुगात या मस्तकाची पूजा होईल खाटूश्याम म्हणून. बर्बरिकाचं कलियुगातलं नाव येते म्हणजे खाटूश्याम. आजपासून लोक माझं नाव देऊन तुला माझ्या स्वरूपाने पुजतील. देवाने स्वतःचं नाव दिलं बर्बरिकाला. देवाने सगळं दिलं पण स्वतःचं नाव कोणाला दिलं नाही. महाभारतात 2 नाव दिलं देवाने, एक द्रौपदीला आणि दुसरं बर्बरिकाला. कृष्ण देवाचं नाव आहे, कृष्णा द्रौपदीचं नाव आहे. कृष्ण कृष्णा देवाची सखी ना, ती सखी नाही, सख्या बहिणीची सवत असताना किती प्रेम केलं देवाने तिच्यावर. आणि दुसरं नाव दिलं श्याम. हे स्वतःचं नाव देवाने बर्बरिकाला दिलं म्हणून बर्बरिकाचं कलियुगातलं नाव येते म्हणजे खाटूश्याम. भगवंताच्या चरणारविंदी केलेलं समर्पण याचं मूर्तिमंत व्याख्या आणि मूर्तिमंत उदाहरण कलियुगातलं म्हणजे खाटूश्यामजीत. आता एक विनंती, जेवढे गेलेत आणि जाणार आहेत, मी जाऊ नका असं म्हणणार नाही, पण खाटूश्यामच्या दारात गेलात तर त्यांना संसारातल्या गोष्टी मागू नका. असं काय केलं तुम्ही की तुमच्या नावाच्या पाठीमागे देवाचं नाव जोडलं गेलं आणि आजही तुम्हाला देव स्वरूप म्हणून पुजतात. तुम्ही देव झालात, तुम्ही देवाचे झालात. त्यांच्या दारात एक मागणं मागा. तुम्ही असं काय केलं, तुम्ही देवाचे झालात, ती थोडी भक्ती आमच्या पदरात दान म्हणून टाका. हे मागता आलं तर त्यांच्या दारात देवाची भक्ती मागा. बाकीची संसाराच्या भिका मागत बसू नका. बावलीन खुळखुळा नामकन धमकन तमकन. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, देखो दयाला, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो शाम आ जा, 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हार हराओ ना.
नजर नावे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, राह दिखाओ ना। मुश्किल आवाज द्यायला गुरु भक्ती एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या सर्वजण, सगळेजण घ्या, सगळेजण घ्या. उभे राहिलेले घ्या ना प्लीज. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी रगीतले गोधडीतले हात वरी काढा, सगळे मोकळे हात वरती घ्या, टाळी वाजवून भजन करा. हा आळंदीच्या कार्तिक एकादशीचं पर्व काळ आहे बरं का. ही आता केलेली भक्ती तुम्हाला अनंत पटीनं फल देणारी. हात वरती घ्या सगळे. केले ना? रगीतले हात वरी काढले का? विठोबार कुमार जय जय आभाळर छाया तू धर नीर मायार, तूच मार ध्यान म्हणमा, तूच मार कायार. तूच गीत तूच भजन तूच सूर तालर, तूच गीत तूच भजन तूच सूर तालर. मारो जीव मारो देव बापू सेवा लालर, मारो जीव मारो देव बापू सेवा लालर. सेवा लालर मारो बापू सेवा लालर. आपल्या जसे माऊली झाले तसे बंजारा समाजामध्ये सेवालाल माऊलीच झाले ना. जर बंजारा समाजात सेवालाल माऊलींचा आविष्कार झाला नसता तर मला असं वाटतं आज तुम्ही कीर्तनात नसते, आज कीर्तनात नसते. संतांचा आविष्कार होतो त्यावेळी प्रत्येक जीव कीर्तनात येतो, प्रत्येक जीव परमार्थाला लागतो. आजही जंगलात सशे धरून उकडून खायचीच वेळ आली असते. आपलं धरा 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 रे, मारा 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 रे, धरलं 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 रे, सुटलं 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 रे. आभाळर छाया तू धर नीर मायार, तूच मार ध्यान मनमा, तूच मार कायार. तूच भजन तूच गीत तूच सूर तालर. मारो जीव मारो देव बापू सेवा लाल, सेवा लाल मारो 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 बापू सेवा लाल. श्री संत सेवालाल महाराज की. स्वामी काज गुरु भक्ती. शिष्य असल गुरूंची सेवा प्रामाणिकपणे, पुत्र असल तर माते पित्यांची सेवा प्रामाणिकपणे, पत्नी असल तर पतीची सेवा प्रामाणिकपणे. हेच विष्णूची महापूजा. माझा वेळ संपून गेला, 3 चरण शिल्लक आहे. कधी योगात परिसरात योग आला तर पुन्हा तुकोबरायच्या कृपेने राहिलेल्या 3 चरणावर चिंतन करायचा प्रयत्न करू. अभंग सोडायचा नसतो, त्याला धरून आपण पहिलं तरी गाठायचं असतो. विषयी गुंतलो नेनता. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. हा सत्य बोले मुखे हेची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा. कर्म प्रामाणिकपणे असेल केलेली सेवा ईश्वर चरणी समर्पित होते. आपल्याकडे मराठी म्हणींचा प्रकारे हाती तिथं हाती शहाणा त्याचा बैल, केल्याने होता आहे आधी प्रयत्नांती परमेश्वर. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. असाध्य ते साध्य करीता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. आपल्या भाषेत सांगू,
प्रयत्न करत राहा. प्रयत्न प्रामाणिकपणे असतील तर फळ पदरात पडणं हे पांडुरंगाची कृपा आपल्यावर. त्याचं म्हणजे आपलं कर्तव्य करत राहा. त्याला फळ चांगलं पदरात पाडून द्यावं लागतं, ही परमेश्वराची जबाबदारी असते. लहरों से डर की नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी. आपल्या भाषेत झालं. तुकोबाराच्या भाषेत ऐकायचं असेल 4थं चरण भैरवी. निश्चयाचे बळ नाही
ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणारविंदी समर्पित करून, मायबाप श्रोत्यांच्या चरणारविंदी समर्पित करून समस्त ग्रामस्थ मंडळी, आरडा तोलाजी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून कीर्तनासाठी येणं झालं, असे संपर्क ज्यांच्यामुळे झाला, करपे भाऊ तुम्हालाही धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून आजचं सौजन्य होतं असे विलास बापू, आपल्यालाही धन्यवाद. विलास बापू आणि ताईचं नाव काय आहे? सौवंदनाताई विलास बापू चव्हाण, दोघांनाही धन्यवाद. एकदा पुनश्च एकदा या जोडीसाठी जोरदार टाळी वाजवा. चांगल्याच गोष्टीचे यजमान व्हात जा बरं का, चांगल्याच गोष्टीचे. म्हणजे चांगल्या माणसाचं कोणी चांगलंच नाव घेतं. भाऊंना, बापूंना धन्यवाद, ताईंना धन्यवाद, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. कोणाचं आभार प्रदर्शन राहिलंय का? नाही ना. वाणीला पूर्ण विराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज चालू असलेला खंड हरिनाम सप्ताह, आजची झालेली कीर्तन सेवा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हबप्प रुपालीताई सवणे यांची सुंदर सेवा झाली, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन.